आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात कुळगाव बदलापूर हद्दीत कशा प्रकारे महावितरण आणि त्यांच्या ठेकेदारांकडून जबरदस्तीने नवीन स्मार्ट मीटर लावले जात आहेत याची विधान परिषदेच्या सभागृहात सभापतींना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सत्य माहिती निदर्शनास आणून दिली। विधान परिषदेमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काय माहिती दिली तुम्हीच पहा। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ज्ञानेश्वर म्हात्रे। सभापती महोदय, अत्यंत गंभीर अशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय। बदलापूर शहरात टीओडी मीटर लावण्याबाबत आणि महानगर गॅसमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होऊन लूट होतल्याबाबत हे नागरिकांचा आक्रोश झालेला आहे, त्याबाबत ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतो। बदलापूर व अन्य ठिकाणी टीओडी लाईटचे मीटर अनेक ठिकाणी जबरदस्तीने बसवले जात आहेत। कालच कुळगाव बदलापूर हद्दीमध्ये असे मीटर बसवून या महिन्यामध्ये लाईटचे अवाचे सवा असे बिल आलेले आहे अशी नागरिकांची तक्रार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच सभागृहामध्ये असं म्हटलं होतं की अशा प्रकारचे टीओडी मीटर जबरदस्तीने कुणी बसू नये, तरी सुद्धा या कंपनीचे लोक कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता कोणालाही न सांगता गुपचूप मीटर लावून जातात आणि त्यामुळे दुपटीने बिल आल्याची भयंकर बाब या ठिकाणी उघडकीस आली आहे। तसेच शहरात महानगर गॅसच्या नावावर मोठा फ्रॉड होत आहे। न वापरता ग्राहकांना बिल येत आहे, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे। कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची भीती दाखवून लोकांची लूट या ठिकाणी होत आहे। या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे। तात्काळ या दोन्ही विषयांमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा, चौकशी करावी व लोकांची होणारी फसवणूक थांबवावी असे निवेदन या ठिकाणी मी करत आहे। वीज मीटर नादुरुस्त किंवा फॉल्टी असतील तरच ते बदलले जाऊ शकतात। सुस्थितीत असलेल्या मीटरच्या जागी नव्या टीओडी मीटरची महावितरण किंवा त्यांच्या ठेकेदाराला जबरदस्ती करता येणार नाही। मागील वर्षी विधान परिषदेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीओडी मीटर संदर्भात जबरदस्ती करता येणार नाही हे सांगितलं आणि त्यानंतर यावर्षी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील तशीच माहिती विधान परिषदेत दिली। त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांसाठी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दाखवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।